लोकांना आपल्या नेहमीच्या जीवनात रोजच काही गोष्टींच्या अडचणींना सामना करावा लागतो। उदाहरणार्थ तुम्ही लक्ष्मी रोडवर जाता, काहीतरी खरेदी करण्यासाठी स्वतःची दुचाकी घेऊन जाता किंवा चारचाकी घेऊन जाता, परंतु अचानक तुम्हाला आढळतं की ज्या दुकानात तुम्हाला जायचं आहे त्याच्यासमोर जिथं पार्किंग आहे त्या जागेवर जाळी टाकून अडथळा निर्माण केला जातो, कारण ती जागा त्याला वाटतं की ती स्वतःची आहे किंवा स्वतःची आहे असं समजून त्याने ती टाकलेली आहे। त्या सगळ्या ज्या जागा आहेत या लोकांच्या पार्किंगसाठी ठेवलेल्या आहेत, लोकांच्या सोयीसाठी ठेवल्या आहेत। त्या कुठल्याही दुकानदाराची खाजगी मालमत्ता नाही, ती सार्वजनिक मालमत्ता आहे। परंतु असं करून तो 3-4 प्रकारचे गुन्हा करतो। एकतर सार्वजनिक जागेवरचं अतिक्रमण, नागरिकांची गैरसोय आणि पुणे महापालिकेच्या नियमांचा भंग। आता याच्या संदर्भात करायचं काय? करता येण्यासारखं बरंच आहे, परंतु तुम्हाला तिथल्या तिथं ज्या वेळेला न्याय हवा असतो त्यावेळेला शेजारची पोलीस चौकी किंवा तिथला जो कोणी ट्रॅफिकचा हवालदार आहे त्याच्याकडे तुम्हाला तक्रार करता येईल। त्यानंतर तुम्हाला महापालिकेकडे तक्रार करता येईल आणि त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनलाही तक्रार करता येईल। परंतु हे करताना 2-3 गोष्टींची दक्षता घ्यावी लागेल की त्याने, त्या दुकानदाराने किंवा ते जो कोणी व्यवसाय आहे त्याने कशा पद्धतीने अतिक्रमण केलंय हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल आणि त्याच्यासाठी त्या जागेचा फोटो काढणं, त्या जागेवर कुणाला तरी उभं राहून म्हणजे ते काढतानाही काळजी घ्यावी लागेल की केवळ फोटो काढला आणि पाठवला असं करून चालणार नाही। तर शक्य झाल्यास त्या दिवशीचं ताजं वर्तमानपत्र घेऊन जर तुम्ही उभं राहिलात तर तो फोटो त्याच दिवशीचा आहे, म्हणजे आम्ही अमुक वेळेला गेलो होतो वगैरे वगैरे सांगणं सोपं होईल। एवढी काळजी घेतल्यानंतर आणखी एक पुणे महापालिकेच्या बाबतीत एक विशेष गोष्ट आहे की PMC केअर नावाचं पुणे महापालिकेचं एक ट्विटर हँडल आहे। त्या ट्विटर हँडलवर जरी तुम्ही तक्रार पाठवलीत आणि आयुक्तांसह सगळ्यांना टॅग केलं, विशेषतः अतिक्रमण विभाग वगैरे वगैरेंना, तर त्याचं उत्तर मिळण्याची शक्यता असते। काही वेळेला ते खोटं उत्तर देतीलही, परंतु त्याचा पाठपुरावा करावा लागेल। माझं काम संपलं, मी त्या दिवशी गेलो होतो, माझी आता जबाबदारी काही नाही, मला कुठे अडचण आता नाही असं समजून चालणार नाही। तर तुम्ही जर तो एका विषयाचा पाठपुरावा केला तर कदाचित लक्ष्मी रोडसारखे आणखी अनेक असे रस्ते रिकामे होतील आणि नागरिकांना विनाकारण जो पार्किंगचा भुर्दंड वगैरे द्यावा लागतो किंवा वाहतुकीच्या दंडाला सामोरं जावं लागतं ते सामोरं जावं लागणार नाही। परंतु पाठपुरावा हा निश्चितपणे आवश्यक आहे।